जॉर्जिया मेलोनी, नाम तो सुना ही होगा. सध्या हे नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर तर पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी या दोघांचे चित्रविचित्र फोटोचा वापर करून रील बनवल्या जातात आहेत. इटलीच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचं एक पाकिट भेट दिलं होतं आणि त्यानंतरच या चर्चांना उधाण आलं. मेलोनी यांच्या नावाची चर्चा आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होतीये. पण फक्त चर्चाच नाही तर थट्टा सुद्धा. ज्या मेलोडी चॉकलेटची तुलना मेलोनी बरोबर होतीये त्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या मेलोडी चॉकलेट सारख्याच आहेत. ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच वेटरचं काम करणारी एका सामान्य घरातील मुलगी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्यापर्यंतचा तिचा प्रवास आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मेलोडी हे चॉकलेट तुम्ही नक्कीच खाल्लं असेल. चवीला गोड, सॉफ्ट आणि चिवट असणाऱ्या या चॉकलेटचे गुणधर्म जॉर्जिया मेलोनी यांच्यात सुद्धा आहेत. चेहऱ्यावर नेहमी हास्य व तितक्याच महत्वाकांक्षी असणाऱ्या मेलोनी या स्पष्ट वक्त्या आहेत. कोणत्याही विषयावर थेट आणि स्पष्ट मत मांडणे हा मेलोनी यांचा स्वभाव. पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय मंचावर इटलीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अत्यंत आक्रमकपणे त्या आपली भूमिका नेहमीच मांडतात. आपल्या देशाच्या हितासाठी त्या तितक्याच चिवटपणे निर्णय सुद्धा घेतात. मेलोनी यांनी फक्त इटलीला एक स्थिर सरकार दिलं नाही तर युरोपियन युनियन मध्ये सुद्धा स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलंय. राजकीय वर्तुळात अत्यंत कडक आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्या म्हणून ओळखल्या त्या जातात. पण राजकारणात येण्याचा विचार मेलोनी यांनी कधीच केला नव्हता. 5 जानेवारी 1977 रोजी इटलीची राजधानी रोम मध्ये जन्मलेल्या मेलोनी यांचे संगोपन त्यांच्या आईनं केलं. गर्बाटेला या कामगार वर्गीय भागात राहणाऱ्या मेलोनी यांना लहान वयातच अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असल्या कारणानं त्यांना काही काळ नाईट क्लब मध्ये बारटेंडर म्हणूनही काम करावं लागलं. अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी इटालियन सोशल मूव्हमेंट MSI च्या उजव्या विचारसरणीच्या पक्षात प्रवेश केला. तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. 2006 मध्ये त्या वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी खासदार बनल्या आणि माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्या सरकारमध्ये सर्वात तरुण युवा व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2012 मध्ये त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. 2014 पासून त्या या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. 2022 मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. इटलीच्या पंतप्रधान झाल्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी देशाची अर्थव्यवस्था, स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकट करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय सुद्धा घेतले. त्यांनी महिला सक्षमीकरण, अवैध स्थलांतरांवर कडक निर्बंध आणि भारतासोबतच्या धोरणात्मक भागीदारीला दिलेली प्राथमिकता हे त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी प्रमुख आहे. जॉर्जिया मेलोनी स्वतःला मुसोलिनीच्या वारस म्हणतात, पण त्यांना कोणी फॅसिस्ट म्हटलं तर त्याचा त्या विरोध सुद्धा करतात. बहुतेक पाश्चिमात्य देश समलैंगिक विवाहांना मान्यता देत असताना मेलोनी या समलैंगिक नात्यांच्या विरोधात आहेत. LGBTQ व्यक्तींची लग्न तसंच या जोडप्यानं मुलं दत्तक घेण्यालाही त्यांचा विरोध आहे. त्यांनी LGBTQ समुदायाच्या विरोधात एक अभियान देखील चालवलं होतं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या समलैंगिक लग्नासह इच्छा मृत्यूच्या देखील विरोधात आहेत. त्यांचा परमेश्वर, पितृभूमी आणि परिवाराच्या संरक्षण करण्यावर भर आहे. महिला आणि पुरुष यांची जोडी चांगली आहे, ते आई वडील बनू शकतात असं त्यांचं मत आहे. माझं लहानपण आणि विभक्त झालेल्या कुटुंबाचा राजकीय विचारांवर मोठा प्रभाव पडला असा उल्लेख मेलोनींच्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी केलाय. फॉर्ब्सनं 2023 साली जाहीर केलेल्या जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये मेलोनी ह्या 4थ्या क्रमांकावर होत्या. मेलोनी यांच्या राजकीय प्रवासापेक्षा जास्त चर्चा नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची होते. 49 वर्षीय जॉर्जिया मेलोनी सध्या सिंगल असून त्यांना जिनेव्रा नावाची एक मुलगी सुद्धा आहे. त्यांनी 2023 मध्ये टीव्ही पत्रकार आंद्रेआ जियानब्रुनो यांच्याशी ब्रेकअप केलं. मेलोनी यांचे एक्स पती अँड्रिया जियानब्रुनो यांनी एका ऑन एअर टीव्ही शो मध्ये महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी या प्रकरणामुळे इटलीमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मेलोनी यांनी एक मोठा आणि कडक निर्णय घेतला. त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या 10 वर्षांच्या नात्याचा शेवट जाहीर केला. मेलोनी आणि अँड्रिया यांची मुलगी जिनेव्रा आता 10 वर्षांची आहे. मेलोनी आपल्या मुलीला खूप जपतात आणि तीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. मेलोनी जेव्हा महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यासोबत मुलीला सुद्धा घेतात.
15व्या वर्षापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीत उडी घेणाऱ्या जॉर्जिया मेलोनी आज जगातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक आहेत. जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची त्यांची खास मेलोनी स्टाईल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये.